वेलकम गाईज माय मिनी ब्लॉग. तर हाय मित्रांनो, हाय करा. तर हाय मित्रांनो, आम्ही चालू कॉलेजवरून रूम वर. खूप ऊन लागत आहे, त्याच्यामुळे मी असं काहीतरी केलं आहे. गाईस खूप कठीण दिवस आहेत आमचे, खूप कठीण कंडिशन आहे. गाईस हे बघा, बघू शकता तुम्ही घड्याळात 1 वाजले आणि आम्ही अजून जेवलो नाही. 2 वाजायच्या बाकी आहे, तेव्हा आम्ही जेवू. सकाळचं पण जेवण केलेलं नाही गाईज आम्ही. तर आता गाईज शिवभोजन पण बंद होऊन गेलं असं. काय करू शकतो, हमारी लापरवाही का नतीजा आहे हे. शेगडी बेस नाही की शेगडी बेस करून काय सकाळ उठून आम स्वयंपाक बनवला असता का? झट्ट नसता बनवला. तर म्हणजे काय उठायला आम्हाला 8:30 वाजले. उद्या लवकर येऊ. आज लय लेट उठलो नाही गाईस खरंच त्याच्यामुळं थोडा तुम्ही काही करा, पण जिथं चांगली सोय असेल ना तिथं दसरा दसरा. खरंच म्हणजे आमच्या तिकडे सगळं आहे, कामाक काय नाही. पण मग आम्हाला काय नाही असा. तुम्हाला पण मित्रांनो जातात. मी काय म्हणतो बघा, हा. आपण रात्रंदिवस एक करून ती प्रॅक्टिकल काय वय असेल ती लिहितो बरोबर. हा, ते लिहितो. झोपत नाही काय नाही, ते दमून जातो. दमून जातो. सरांनी चेक करायला गेले, फक्त टिक मारा अशी करीत हा ना, फक्त ते काय वाचिते फायदा? नाही. काय फायदा, काय झट्ट फायदा फायदा काय मिळतो याचा? का? काय फायदा त्याला? मुलांची मेहनत एवढी मुलांची- काय. आता बघा, ते आमच्या नंदू भाऊने अर्धी 200 पेजेस वही लिहिली. हा गाईस 200 पेजेस वही लिहिली. 1 मिनिट नाही लागले तपासायला, फक्त असं करून दिलं बस. आणि बघा आम्हाला गार्ड बोलला तिकडून येताना, काय रे तुमची गाडी आहे का बाहेर? अरे तू गाडीवर दिसले का तुला? आम्ही बोललो, ते पाय पाय चालणार पाय चालणार लोक, आम्ही घरचे म्हणलो गाडी देते नाही आम्हाला. घरी काय गाड्या 2-3, पण आता काय पण आपली कॉलेजची नाही ना. काय जेवढा ऊन लागतंय ना गाईज बघा मी स्टाईल कशी केलेली आहे, भारी. आवडली तर नक्की फॉलो करा. तर गाईज आज माझा आहे बर्थडे. आम्ही गेलाय गुड डे आणि तुम्ही का गुड डे. भारी पण आहे. मारी पण आहे. आम्हाला रस्त्यात जाता जाता थोडी भूक लागली. तर आज 1 एप्रिलला माझा बर्थडे राहतोय ना का असतो. तर मग थोडी मस्ती कराय काहीच नाही आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही गप्पा आता जाऊन बसायचं. नमस्कार गाईज. सध्या कॅपॅसिटी नाही बोलायची. उन्हामुळे डायरेक्ट तिकडे डाऊन झालं. लोकही बोलत नाही, कोणाचं काहीच नाही. मेरे पेट की दिमाग की बत्ती नहीं जलती. आमचा आवडाच म्हणणं काली आहे. पेट दिमाग की बत्ती नहीं जलती. काय का माझा आवडाच म्हणणं आहे, म्हातारी पोरा उन्हा जास्त हिंडून नका देऊ. कारण असं आहे का, आम्ही म्हणजे थोडं हिंडू नाही का, यंग चिल्ड्रन काय नाही तसं. पण बारीक पोरान म्हातारी गेली ते थापलूनच पडतील. तेव्हा म्हातारी बारीक पोराला घरातच ठेवा, बाकी काय नाही. आम्ही जायची की नाही दोन दुसरं. आमची हालत आवडी बेकार झाली ना उन्हामुळं. लय बेकार. एवढा ऊन लागतंय ते आपल्या का गावाकडे थोडं एवढे महिने शांत म्हणजे हवेचं वातावरण राहत नाही. इकडे बिल्डिंग त्या रस्ता गरम, गाड्या लई बेकार अवस्था. आपल्या उन्हात हिंडू नका. आमची आदिवासी पब्लिक हे का बघा. आमची पब्लिक, आदिवासी पब्लिक. उन्हात काय वाटलं अजून? त्यांना उन्हात काय नाही वाटत. ते आमच्याहून ताटमा तरी पण मग तुम्हाला सांगतो घरातच राहा. नाही कामासाठी निघा बाहेर तुम्ही, तसं काय नाही. पण जास्तीत टाइम उन्हात राहू नका, आजारी पडायची शक्यता आहे थोडी. मुली तो स्कार्फ वांगून आता सध्या नाही का या पोरी मेकअप करून जाते या इकडं तिकडं. हा नाही, मेकअप करून तुमचा फायदाच नाही. मेकअप नका करा असं नाही, पण मेकअप करून तुमचा फायदाच नाही आवडे उन्हात. आम्ही आहोई काळच तसं नाही काय. तर मित्रांनो तुम्ही सांगतोय आम्हाला आवडा ऊन लागात मग मरायला एवढं कपाय
करणार. पण तसं काय नाही आम्हाला राहिला आता केला काय पण काय? आता जर संघर्ष केला तर पुढं चांगलं खायला भेटेल भाकर. हा पण आवडायचं संघर्ष चांगला पण आवडायचं संघर्ष चांगलं नाही का रोज उन्हात, कारण भाड्याला पैसाच नाही. पैसाच नाही. तर काय करायचं काही तुमचं म्हणा आता. त्याचा का रोज भाड्याचा खर्च जास्त होतो पाय पाय जायला लागत. प्लस आमची नेमकी शेगडी पण बंद झाली, त्याच्यामुळं आम्ही इकडे आता शेगडी आणायचं चालू आम्ही. काय माहित भेट होते की नाही शेगडी. काय माहित केलं काल आणली का शेगडी? काल शेगडी आम्ही इलेक्ट्रिक आहे बेस करायला दिली सकाळी सकाळी. म्हणजे अजून झाली नाही, काय माहिती. तर ते काय त्याला फोन लावतो पण फोनच उचलीत नाही तो. फोनच उचलू नाही राहिला तेव्हा आता तिकडे चाललोय आम्ही. काय केली का नाही बेस का आणि थोडा खर्च सांगतो. काय खर्च लागा त्याच्यामुळे नाही का मित्रांनो. कधी तोंडा पाडून झालं योग सुद्धा हसत नाही काय आवडा उनुस आवडा लागाच असं वाटत का ब्रेकअप झालंय. असं वाटत का किती लांब येऊ पार कटाळला आहे कसं काय तो नंदू काय टक्कर तो आता तुम्हाला काय सांगू? अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने भी लूट लिया घर यार का. आता काय करायचं कटाळाच तेवढा आला काय तू तेडून जायचा ना मग सांगायचं तू आलाय आमची मग जीवकडे तुमने अगर प्यार से देखा नहीं मुझको. तर मित्रांनो तसं काय नाही ते का याची पायाला लागल्या होते चप्पल लागत ते आमच्या तरी मग त्याचा लागा चालाय नाही. संघर्ष आमच्या मग यायला. त्याला सांगितलं त्याला आम्ही सांगतो तू जाय बसून जे पण नाही तो ऐकतच नाही तिकड बसला असता. तो सांगत माझं लय कॅपॅसिटी आहे कशी संघर्ष करा त्याच करून शिका. आम्ही आता बरं शिकडी चेक करायला जातो कोण दिली रे आलोय आम्ही. तर गाईज आम्ही शेगडी check करायला जायला केली का नाही बेस पण जाऊन काय फायदा नाही झाला. तो मोकार खर्च बोल. खर्च मोकार बोलत तो इलेक्ट्रिक आहे शिकलो. काय तरी अधिकारी झाले ना एवढा बेकार सांगा ना. पण गाईस माहिती सांगतो डायरेक्ट एक दिवस बुक केलं. बाई मला डायरेक्ट सांगत भाषणात डायरेक्ट भाषणात लोक डायरेक्ट रडतील असं काहीतरी सांगत. तुला माहिती आहे मग आपल्या दोघांचं संघर्ष सारखं त्याला आता भेटू थोडे टायमाने कारण का ऊन लय झालाय. नाही रूम जाऊन भेटू काही. माझा मोबाईल लय तापलाय ना ते ऊन टाइम लय झालाय तेव्हा मग थोडे भेटू रूमवर जाऊन भेटू चला बाय. तर गाईज आम्ही आता येते आता मिसळ आणली ती तर काय सीन झालाय आम्ही या तिकडं करण येऊ नंदू मिसळ आणली पण त्यात उसळच नाही फक्त ही शेव आणि रस्सा दुसरं कायच नाही. गाईस आम्हाला कोणी उलू बनवित का आणि हे बघा निसता रस्सा यो हे काय यार पैसे देतो ना आम्ही असं थोडं राहतं यार. तर अशी गोष्ट झाली तर आता काही नाही लाजण खातून काय त्याच रस्सा उसळ रस्सा उसळ रस्सा पाव. रस्सा पाव म्हणजे शेव पाव. चालेल चला मग आज के लिए बस इतना ही मिलते हैं कल.